पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवभाव। येणे सोसे मन झाले हौभरी, परती माघारी घेत नाही। बंधनापासून उकलली गाठी, देता आली मिठी सावकाश। येणे सोसे मन झाले हौभरी, परती माघारी घेत नाही। तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते। येणे सोसे मन झाले हौभरी, परती माघारी घेत नाही। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि भक्तिपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवभाव। तुकोबारायांनी या अभंगातून भक्तीची परिपूर्ण व्याख्या सांगितली आहे। तुकोबारायांनी हा अभंग आपल्या मुक्त अवस्थेत असताना लिहिलेला आहे। याची साक्ष अभंगाचं 3रं चरण देतं। बंधनापासून उकलली गाठी, देता आली मिठी सावकाश। हे चरण सांगतं की हा अभंग लिहिताना तुकोबाराय मुक्त होते, मुक्तीवर भजनयुक्त होते, संत होते। अर्थात तुकोबारायांनी हा अभंग आपल्या मुक्त अवस्थेत, संत अवस्थेत असताना लिहिला आहे। आणि या अभंगातून तुकोबाराय भक्तीची परिपूर्ण व्याख्या सांगतायत। अशाच प्रकारे ज्ञानोबाराय देखील ज्ञानेश्वरीमध्ये भक्तीची परिपूर्ण व्याख्या सांगतायत। माऊली लिहितायत, तैसे स्वामीचे मनोभावा, न चुकीजे हेची परमसेवा। एरतो पांडवा वाणिज्य करणे। तैसे स्वामीचे मनोभावा, न चुकीजे हेची परमसेवा। स्वामी म्हणजे देव, मनोभाव म्हणजे इच्छा। देवाच्या इच्छेप्रमाणे वागणे हीच देवाची खरी भक्ती असते। तैसे स्वामीचे मनोभावा, न चुकीजे हेची परमसेवा। ज्ञानोबारायांनी चकारात्मक सांगितलंय, हेची परमसेवा। अर्थात देवाच्या इच्छेप्रमाणे वागणं हीच देवाची खरी भक्ती असते, परिपूर्ण भक्ती असते। आणि हे सोडून इतर काही करणं तो भक्तीतील बाजार असतो, चाटळपणा असतो। एरतो पांडवा वाणिज्य करणे। म्हणून भक्ती करताना तुम्ही ज्याची भक्ती करता त्याला नेमकं काय हवं हे जाणून घ्या आणि तसं तसं वागा, तसं तसं करा, म्हणजे ती परिपूर्ण भक्ती ठरते। उदाहरणार्थ, पत्नीने पतीच्या इच्छेप्रमाणे वागणे ही पत्नीकडून पतीची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय। शिष्याने गुरुच्या इच्छेप्रमाणे वागणे म्हणजे शिष्याकडून गुरुची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय। मुलाने आईवडिलाच्या इच्छेप्रमाणे वागणे म्हणजे मुलाकडून आईवडिलाची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय। नोकराने मालकाच्या इच्छेप्रमाणे वागणे म्हणजे नोकराकडून मालकाची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय। तसं भक्तानं भगवंताच्या इच्छेप्रमाणे वागणे म्हणजे भक्ताकडून भगवंताची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय। आणि म्हणूनच ज्ञानोबाराय लिहितायत, तैसे स्वामीचे मनोभावा,
न चुकीजे हेची परमसेवा एरतो पांडवा वाणिज्य करणे. भक्तानं भगवंताच्या इच्छेप्रमाणे वागणं ही भक्ताकडून भगवंताची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. म्हणून भक्ती करताना तुम्ही ज्याची भक्ती करता त्याला नेमकं काय हवंय हे जाणून घ्या आणि तसं तसं वागा. याला ज्ञानोबराय सेवा म्हणतात, भक्ती म्हणतात. देव म्हणतो माझं डोकं दुखतंय, डोकं दाबा, आणि तुम्ही गेला आणि देवाचे पाय दाबू लागले, तरी देवाची सेवा आहे का गैरसेवा आहे? अर्थातच गैरसेवा आहे. देव म्हणताना माझं डोकं दुखतंय, तुम्ही डोकंच दाबा, पाय नाही. एक मालक होता आणि एक नौकर होता. सकाळची वेळ. मालक नोकराला म्हणतो जा रे माझ्यासाठी कब्बर चहा घेऊन ये. नौकर गेला आणि जेवणाचं ताट घेऊन आला. दुपार झाली. मालक नोकराला म्हणतो जा रे माझ्यासाठी जेवण घेऊन ये. नौकर गेला आणि चहा घेऊन आला. चहा सांगितला तेव्हा जेवण आणलं, जेवण सांगितलं तेव्हा चहा आणला. ही नोकराकडून मालकाची सेवा झाली का गैरसेवा? अर्थातच गैरसेवा झाली. चहा सांगितला तेव्हा चहा आणावा, जेवण सांगितलं तेव्हा जेवण आणावं, पण नोकरांनी उलटं केलं. मालकाला ज्या वेळेस जे हवंय ते नोकरानं मालकाला पुरवावं. ही नोकराकडून मालकाची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. तसं देवाला जे हवंय तसं भक्तानं वागावं, तसं तसं करावं. ही भक्ताकडून भगवंताची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. आणि म्हणून ज्ञानोबराय बोलतायत की तैसे स्वामीचे मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा एरतो पांडवा वाणिज्य करणे. भक्तीमध्ये देवाला काय हवं हे जाणून घ्या, तसं तसं वागा, तसं तसं करा. ही देवाची खरी भक्ती असते. अर्थात देवाच्या इच्छेप्रमाणे वागणे ही देवाची खरी भक्ती होय. मग देवाच्या इच्छेप्रमाणे वागणे हीच जर देवाची भक्ती असेल तर देवाची नेमकी इच्छा काय आहे? तर भगवान गीतेमध्ये प्रामुख्याने आपल्या 3 इच्छा व्यक्त करतायत आणि भगवंत लिहितायत गीतेमध्ये चेतसा सर्व कर्माणी मयी संन्यस्य मत्परा बुद्धियोग मुपाश्रित मच्चित्त सततम भव तुवा उचित कर्मे आगवी आचरोणी मज अर्पावी परी चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी स्वकर्माचे चोखाळी मज पूजा करुणी भली तेने प्रसादे आकळी ज्ञाननिष्ठेते जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जान माझा. ज्ञानोबराय. ज्ञानोबरायांनी या 3 ओव्यातून भगवंताची इच्छा काय आहे ती प्रकट केली आहे. भगवंताने गीतेमध्ये आपल्या 3 इच्छा व्यक्त केल्यात. त्या 3 इच्छा ज्ञानोबरायांनी या 3 ओव्यातून सांगितल्या आहेत. भगवंताची पहिली इच्छा आहे तुवा उचित कर्मे आगवी आचरोणी मज अर्पावी परी चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी. अर्जुना तू तुझं कर्म मला अर्पण कर, तुझं उचित कर्म मला अर्पण कर, परंतु हे कर्म अर्पण करत असताना तू तुझं चित्त सातत्यानं हरिनामात बांधून ठेव. अर्थात सारखं विठ्ठल विठ्ठल मन. ही भगवंताची पहिली इच्छा आहे. वाक्यात परी परंतु शब्द जर आला तर तो परी परंतु शब्द काहीतरी आठ घालतो आणि ती आठ परीच्या पुढं आली आहे. परी काय? चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी. आत्मरूपी म्हणजे हरिनामात. अर्जुना तू तुझं उचित कर्म मला अर्पण कर, पण ते तेव्हाच मला अर्पण होईल जेव्हा तू तुझं चित्त हरिनामात बांधशील. तुवा उचित कर्मे आगवी आचरोणी मज अर्पावी परी चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी. तू तुझं उचित कर्म मला अर्पण कर, परंतु ते अर्पण करत असताना तू तुझं चित्त हरिनामात बांध. अर्थात मुखानं सातत्यानं हरिनाम घे, तेव्हाच ते मला अर्पण होईल.
अर्थात भगवंताची पहिली इच्छा आहे तुम्ही तुमचं चित्त सातत्यानं हरिनामात बांधून ठेवा, अर्थात तुम्ही मुखानं सारखं विठ्ठल विठ्ठल म्हणा. ही भगवंताची पहिली इच्छा आहे. भगवंताची दुसरी इच्छा आहे स्वकर्माचे चोखाळी मज पूजा करुणी भली तेने प्रसादे आकळी ज्ञान निष्ठेते. अर्थात तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. ही भगवंताची दुसरी इच्छा आहे. तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे जे कर्म तुमच्या हातून घडेल ते कर्म कर्माभिमानाने पल्लेच्या टाकून कर्तव्य आणि प्रभुपूजा समजून ईश्वराप्रित्यर्थ आणि ईश्वरार्पण बुद्धीने करा. अर्थात सोप्या भाषेत बोलायचं झालं तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. ही भगवंताची दुसरी इच्छा आहे. आणि भगवंताची तिसरी इच्छा आहे की जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा. भगवंतानं गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये आपल्या ज्या 3 इच्छा व्यक्त केल्या आहेत त्यातली पहिली इच्छा आहे की तुम्ही तुमचं चित्त सातत्यानं हरिनामात बांधून ठेवा, अर्थात मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. ही भगवंताची पहिली इच्छा आहे. भगवंताची दुसरी इच्छा आहे की जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा. ही भगवंताची दुसरी इच्छा आहे. आणि भगवंताची तिसरी इच्छा आहे स्वकर्माचे चोखाळी मज पूजा करुणी भली तेने प्रसादे आकळी ज्ञान निष्ठेते. अर्थात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. या 3 इच्छा भगवंतानं गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये व्यक्त केल्यात. आणि भगवंताच्या 3 इच्छेप्रमाणे आम्ही वागणं ही भगवंताची परिपूर्ण भक्ती आहे. आणि हीच गोष्ट तुकोबारा आजच्या अभंगातून सांगतायत. आणि भक्तीची परिपूर्ण व्याख्या आम्हाला सांगतायत. भगवंताची पहिली इच्छा आहे की तुम्ही तुमचं चित्त सातत्यानं हरिनामात बांधून ठेवा, अर्थात तुम्ही मुखानं सातत्यानं विठ्ठल विठ्ठल म्हणा. ही भगवंताची पहिली इच्छा आहे. आणि यालाच तुकोबाराय म्हणतात बोलावा विठ्ठल. भगवंताची दुसरी इच्छा आहे की जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा. अर्थात जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. अर्थात जगतात देव पहा, जगत परमात्मा स्वरूप पहा. आणि यालाच तुकोबाराय म्हणतात पहावा विठ्ठल. ही भगवंताची दुसरी इच्छा. आणि भगवंताची तिसरी इच्छा आहे की स्वकर्माचे चोखाळी मज पूजा करुणी भली तेने प्रसादे आकळी ज्ञान निष्ठेते. अर्थात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही तुमचं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. आणि याला तुकोबाराय म्हणतात करावा विठ्ठल. ही भगवंताची तिसरी इच्छा आहे. आणि म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय बोलतात की बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. अर्थात भगवंतानं गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये ज्या 3 इच्छा व्यक्त केल्यात त्याच 3 इच्छा तुकोबारायांनी आजच्या या प्रस्तुत अभंगात व्यक्त केल्यात. आणि तुकोबाराय लिहित आहेत बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभावे. भगवंताची पहिली इच्छा आहे की तुवा वचित कर्मे आगवी आचरोनी मजा अर्पावी परी चित्तवृत्तीने असावी आत्मरूपी. अर्थात तुम्ही तुमचं चित्त सातत्यानं हरिनामात बांधून ठेवा,
अर्थात मुखानं सातत्यानं विठ्ठल विठ्ठल म्हणा. यालाच तुकोबाराय म्हणतात बोलावा विठ्ठल. भगवंताची दुसरी इच्छा आहे, जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. अर्थात जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देव आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. अर्थात जगत परमात्मा स्वरूप पहा. आणि याला तुकोबाराय म्हणतात पहावा विठ्ठल. ही भगवंताची दुसरी इच्छा. आणि भगवंताची तिसरी इच्छा, स्वकर्माचे चोकाळी मज पूजा करुणी भली, तेने प्रसादे आकळी ज्ञाननिष्ठेते. अर्थात तुम्ही आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. आणि याला तुकोबाराय म्हणतात करावा विठ्ठल. ही भगवंताची तिसरी इच्छा आहे. आणि याला तुकोबाराय म्हणतात बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. या प्रस्तुत अभंगातून तुकोबारायांनी भक्तीची परिपूर्ण व्याख्या सांगितली आहे, की जी ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत सांगितली. तैसे स्वामीचे मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा, येद तो पांडवा वाणिज्य करणे. तुम्ही ज्याची भक्ती करता त्याला काय हवं हे जाणून घ्या, तसं वागा, ती त्याची भक्ती ठरते. तसं देवाला काय हवं हे जाणून घ्या आणि तसं तसं वागा, ती देवाची परिपूर्ण भक्ती असते. आणि मग देवाला काय हवंय, तर देवाला हवंय बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल आणि करावा विठ्ठल. या देवाच्या 3 इच्छा आहेत. तर देव आपली पहिली इच्छा व्यक्त करतायत की बोलावा विठ्ठल. अर्थात तुम्ही मुखानं सतत विठ्ठल विठ्ठल म्हणा. ही पहिली इच्छा आहे देवाची. देवाची दुसरी इच्छा आहे पहावा विठ्ठल. अर्थात जगत परमात्मा स्वरूप पहा, म्हणजे पहावा विठ्ठल. आणि देवाची तिसरी इच्छा आहे करावा विठ्ठल. अर्थात आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. याला म्हणायचं करावा विठ्ठल. आणि अशा प्रकारे बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल आणि करावा विठ्ठल या 3 गोष्टीचं परिपूर्णतेने पालन करणं म्हणजे भगवंताची परिपूर्ण भक्ती होय. आणि याला तुकोबाराय म्हणतात बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे. आता बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल आणि करावा विठ्ठल या 3 गोष्टी तर कराच, पण त्या कशा करा, जीवभाव. करावा विठ्ठल जीवभाव. जीवभाव म्हणजे तुम्ही तुमचा ती क्रिया करताना त्यात प्राण होता. तुम्ही जे काही कर्म करता ते कर्म करताना त्या कर्माला तुमच्या मनाची संगती द्या. त्या क्रियेत तुम्ही तुमचं मन मिसळवा, म्हणजे ती क्रिया मनपूर्वक केल्या जाईल आणि ती देवाची खरी पूजा ठरेल आणि देवाला खऱ्या अर्थानं अर्पण होईल. कोणतेही कर्म करताना ते मनपूर्वक करावं, आवडीने करावं, भावयुक्त अंतकरणानं करावं. याला म्हणतात जीवभाव. कर्मात जीव होता, ते कर्म मनपूर्वक करा, म्हणजे करावा विठ्ठल जीवभाव. अर्थात आपल्या कर्माच्या प्रत्येक प्रक्रियेला मनाची संगती द्या. ते कर्म मनपूर्वक करा, अंतकरणातून करा, भावयुक्त अंतकरणानं करा, प्रेमयुक्त अंतकरणानं करा, म्हणजे ते कर्म दिव्य बनतं, देवाला अर्पण होतं, ती देवाची पूजा ठरते. तुम्ही बघा, नुसतं कर्म आहे, एरवी नुसतं कर्म आहे कसपटासारखं असतंय. परंतु त्या कर्माला जर हरिनामाची संगती दिली आणि मनपूर्वक ते कर्म केलं तर ते कर्म दिव्य बनतं आणि देवाला खऱ्या अर्थानं अर्पण होतं आणि देवाची खरी पूजा ठरते. साधी एक 100 रुपयाची नोट घ्या. तो साधा कागद आहे, पण ते चलन बनलं, त्याला किंमत आली का? त्याच्यावर भारत सरकारचा शिक्का आहे. नोट दिव्य बनली, कागद आहे, साधा कागद दिव्य बनलाय, ते चलन बनलंय. कशामुळं?
त्याच्यावर भारत सरकारचा शिक्का आहे, म्हणून ती नोट किंवा ते चलन दिव्य बनलं. तसं तुमच्या कर्मावर मनाचा शिक्का मारा, हरिनामाचा शिक्का मारा. कोणतंही कर्म करताना त्याला हरिनामाची संगती द्या आणि मनपूर्वक ते कर्म करा, ते कर्म दिव्य बनतं. कागदावर भारत सरकारचा शिक्का पडला, ती नोट झाली. कर्मावर मनाचा शिक्का पाडा, हरिनामाचा शिक्का पाडा, ते कर्म दिव्य बनतं आणि देवाला अर्पण होतं. ती परिपूर्ण भक्ती ठरते. मग ते कोणतेही कर्म असो. तुम्ही एखाद्या माणसाला नमस्कार केलाय, बाहेरून मस्तक झुकलंय, पण सोबत आतून अंतकरण झुकावं, तर तो खऱ्या अर्थाने तुम्ही त्या समोरच्याला नमस्कार केला आणि त्याला पोहोचलाय. पण बाहेरून मस्तक झुकले आणि आतून अंतकरण झुकलं नाही, तर तो नमस्कार खोटा आहे, समोरच्याला पोहोचला नाही. याचा अर्थ तुम्ही दाटुमुटी नमस्कार केलाय. भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक चालू आहे, पाण्याची सतत धार चालू आहे. बाहेरून पाण्याची सतत धार आहे, पण आतून सतत ओम नमः शिवायची धार चालू असावी, तर तो खरा अभिषेक, तर ती खरी पूजा. अन्यथा तुम्ही दगड आणि समोरचाही दगड. बाहेरून पाण्याच्या थेंबाची धार चालू आहे, आतून ओम नमः शिवायची धार चालू असावी, ते कर्म दिव्य बनतं आणि देवाला पोहोचतं. ती भक्ती ठरते. सत्यभामेच्या खंडीवर दागिन्यांनी देव तुकले नाही, पण त्या पारड्यात रुक्मिणी मातेने फक्त एक तुळशीचं पान टाकलं, देवाचं पारडं भरभर 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 वर आलं. देव तुकल्या गेले. का? तर रुक्मिणी मातेने टाकलेलं तुळशीचं पान मंतरलेलं होतं. ते पान टाकताना रुक्मिणी मातेने हरिनाम घेतलं होतं आणि मनपूर्वक ते पान देवाच्या पारड्यात टाकलं होतं, देवाच्या बाजूच्या पारड्यात टाकलं होतं. त्यामुळे रुक्मिणी मातेचं ते कर्म दिव्य बनलं. ते कर्म देवाला प्राप्त झालं, देवाला पोहोचलं. ती भक्ती ठरली. सत्यभामा मातेने खंडीवर दागिने टाकले, पण देव तुकत नव्हते. का? कारण सत्यभामा माता दागिने टाकताना त्या कर्माला हरिनामाची जोड देत नव्हती, मनपूर्वक ते कर्म करत नव्हती. पण तो साधं तुळशीचं पान रुक्मिणी मातेने त्या पारड्यात टाकलं, देव तुकले, पारडं भरभर वर आलं. का? तर तुळशीचं पान हरिनामानं मंतरलेलं होतं, मनपूर्वक ते कर्म केलेलं होतं, म्हणून ते कर्म भगवंताला प्राप्त झालं, भगवंताची तुला झाली. तसं कुठलंही कर्म करताना त्या कर्माला हरिनामाची संगती द्या आणि मनपूर्वक ते कर्म करा, ते कर्म देवाला पोहोचतं आणि ती भक्ती ठरते, ती पूजा ठरते. आणि म्हणून हा शब्द प्रयोग आहे, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. नुसता मंत्रही नको आणि तंत्रही नको, मंत्रासोबत तंत्र हवाय. बाहेरून शुद्ध कर्माचरण आणि आतून रामकृष्ण हरी नामाचा जप. बाहेरून ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करा, पण ते करताना अंतकरणात सातत्यानं रामकृष्ण हरी नामाचा जाप करा. कर्माला हरिनामाची संगती द्या, मनपूर्वक ते कर्म करा, ते कर्म दिव्य बनतं, देवाला अर्पण होतं आणि देवाची पूजा ठरते आणि देव प्रसन्न होतो. आणि म्हणून या तिन्ही क्रिया ज्या तुकोबाराने आजच्या अभंगात सांगितल्यात की बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव, या तिन्ही गोष्टी करताना तुम्ही जीवभावाने करा. प्रेमळ अंतकरणाने करा, भावयुक्त अंतकरणाने करा, त्यात जीव होता. विठ्ठल म्हणताना, विठ्ठल पाहताना आणि विठ्ठल करताना तिन्ही क्रियेमध्ये जीव होता. मनपूर्वक करा, भावयुक्त अंतकरणाने करा, तेव्हा हे बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल हे भगवंताला प्राप्त होईल. ती भक्ती ठरेल, ती पूजा ठरेल, भगवंत तुमच्यावर प्रसन्न होतील. म्हणून बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल या तिन्ही क्रिया जीवभावाने करा, अर्थात भावयुक्त अंतकरणाने करा, मनपूर्वक अंतकरणाने करा.
आपल्या कर्माला हरिनामाची संगती द्या. कर्म दिव्यवंत भगवंताला अर्पण होतं. आणि मग पहिली प्रक्रिया आहे या तीनपैकी. भगवंताची पहिली इच्छा आहे बोलावा विठ्ठल. तुम्ही सातत्यानं विठ्ठल नाम घ्या. विठ्ठल घोका, याला तुकोबाराय म्हणतात बोलावा विठ्ठल. तुम्ही विठ्ठल नाम घेतायत आणि मनपूर्वक घेतायत, भाविक अंतकरणानं घेतायत, ते चिंतन ठरतं. तुम्ही विठ्ठल नाम घेतायत पण मनपूर्वक घेत नाहीत, मन कुणीकडे तरी भटकतंय आणि विठ्ठल नाम चालू आहे, हा फार तर जाप ठरेल, चिंतन नाही. तुम्ही विठ्ठल नाम घेतायत आणि त्याला मनाची संगती देतायत, मनपूर्वक विठ्ठल नाम घेतायत, हे चिंतन असते. आणि चिंतनानं तुम्ही काही प्राप्त करू शकता. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले, काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. विठ्ठलाच्या चिंतनानं जगातली तुम्ही प्रत्येक गोष्ट प्राप्त करू शकता. विठ्ठलाच्या नामस्मरणानं चिंतनानं तुम्ही जगातील प्रत्येक गोष्ट प्राप्त करू शकता. पण विठ्ठल नाम चिंतन त्यावेळेस ठरेल की ज्यावेळेस त्या विठ्ठल नामाला तुम्ही मनाची संगती द्याल, ते विठ्ठल नाम मनपूर्वक घ्याल. आवडी विठ्ठल गायजे एकांती, अलभ्य ते लाभ इति घरा. विठ्ठल नाम घेताना आवडीयुक्त अंतकरणानं घ्या, भाविक अंतकरणानं घ्या, एकाग्र चित्तानं घ्या. त्या विठ्ठल नामाला मनाची संगती द्या, त्यात मनाचा ओलावा होता. विठ्ठल नाम दिव्य बनेल, विठ्ठल नाम पूजा ठरेल, विठ्ठल नाम भक्ती ठरेल, विठ्ठल नाम चिंतन ठरेल. अर्थात विठ्ठल नाम सातत्यानं घ्या पण मनपूर्वक घ्या, प्रेमयुक्त अंतकरणानं घ्या, ते चिंतन ठरेल. आणि चिंतनानं तुम्हाला प्रत्येक गोष्ट प्राप्त होईल. पण तुम्ही विठ्ठल नाम घेतायत आणि त्याला मनाची संगती देत नाहीत, भावाची संगती देत नाहीत, प्रेमाची संगती देत नाहीत, तो फार तर जाप ठरेल. हे व्हायला जाणार नाही, पण भगवंत लवकर प्रसन्न होणार नाहीत. नामस्मरणामध्ये चिंतन हवंय, चिंतन जास्त महत्वाचे. आणि चिंतन तेव्हाच ठरतं जेव्हा तुम्ही त्या नामस्मरणाला मनाची संगती देता, भावाची संगती देता, प्रेमाची संगती देता. आणि म्हणून विठ्ठल नाम चिंतनयुक्त घ्या, हो, मनपूर्वक घ्या. विठ्ठल नाम नित्य असावं. नित्य सत्य अमित हरिपाठ जैसी. हंगामी नसावं. उठताना गुडघा दुखला तरच विठ्ठला, अन्यथा विठ्ठलाची नामची 6-6 महिने भेट नाही, असं नकोय. विठ्ठल नाम नित्य असावं. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासी. आपली वाचा आपल्याला अनावर व्हावी, हो, आपल्याला आपली जीभ रोखता येऊ नये इतकं जिभेने विठ्ठल नाम घ्यावं. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासी. नामाचा छंद घ्यावा, वाचा अनावर व्हावी. आता बोलण्याची नाही देवाविन काही, आणि आता वाचण्याची नाही ज्ञानेश्वरी विन काही, अशी अवस्था जीवनात यावी. रिकामा अर्धघडी राहू नको. ज्ञानभर आहे, क्षणभरही हरिनाम घेतल्याशिवाय राहू नकोस. लावी मना पिसे गोविंदाचे, दळिता कांडिता तुझं गाईन अनंता. जनाबाई, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. तुकोबार आहे, सदा नाम घोष करू हरिकथा. नाम नित्य असावं. नका वेचू बोल नामे विन. तुका म्हणे करा आयुष्याचे मोल, नका वेचू बोल नामे विन. हरिनामाशिवाय एकही वायफळ शब्द तोंडातून निघू देऊ नका. 50 अक्षरे करीसी भरोवरी, शेकी तुझे तोंड तुझं वैरी राय. माणसं चव्हाट्यावर बसली 4-5 गप्पा मारत, तर सटरफटर इकड तिकडच्या गप्पा मारतील. ही आली, तो गेला, याचं हे झालं, त्याचं ते झालं. नाही ना, त्या सटरफटर गप्पा मारतील, पण त्या चिंतनात, त्या बोलण्यात एकदाही देवाचं नाव येणार नाही. आणि मग ज्ञानोबा सावध करतात की माणसा, जग तुझं वैरी नाही, तू स्वतः तुझा वैरी आहे. तुझं तोंड तुझं वैरी आहे. का? तर तुझ्या तोंडात नाना प्रकारच्या गोष्टी येतात, पण देवाचं नाव येत नाही. तुझं तोंड तुझं वैरी आहे. 50 अक्षरे करीशी भरोवरी, शेकी तुझे तोंड तुझं वैरी राय. आपलं तोंड आपलं वैरी. का? आपलं तोंड देवाचं नाव घेत नाही. म्हणून तोंडानं देवाचं सारखं नाव घ्या, सारखं विठ्ठल विठ्ठल म्हणा, आणि ते अगणित म्हणा, नित्य म्हणा. नित्य सत्य अमित हरिपाठ जैसी.
विठ्ठल नाम नित्य असावं. नित्य विठ्ठल नामाने मनाची अंतर्मुखता साधते. हे अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामप्रभूला भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असते. मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असते. मनाची स्थिरता हेच सुख, मनाची अस्थिरता हेच दुःख आहे. निरंतर विठ्ठल नामानं मनाची अंतर्मुखता साधल्यामुळे तुम्हाला मनाची स्थिरता लाभली. मनाची स्थिरता हेच सुख. विठ्ठल नामानं तुम्हाला निरंतर सुख मिळालं. एक गोष्ट, विठ्ठल नामानं तुमच्या मनाचा विक्षेप कमी होतो. तुम्ही विठ्ठल नाम घेत नसाल तर मन बहिर्मुख धावतं, हृदयस्थ रामापासून तुटतं. हृदयस्थ रामापासून तुटलं की तडपतं, बेचैन होतं, बेचैन अस्थिर होतं. बेचैनी अस्थिरता ही दुःख असते. मनाचा सारखा विक्षेप होतो. म्हणून सातत्याने विठ्ठल नाम घ्या. मनाचा विक्षेप होणार नाही, मनाची अंतर्मुखता टिकून राहील, मनाची स्थिरता साधेल आणि मनाची स्थिरता हे सुख असते. तुम्ही निरंतर सुखी व्हाल. निरंतर विठ्ठल नामानं तुम्ही निरंतर सुखी व्हाल. तुमचा विक्षेप टळेल, मनाचा विक्षेप टळेल. आणि निरंतर विठ्ठल नामानं तुम्ही तर सुखी व्हाल, पण तुम्ही विठ्ठलालाही सुखी कराल. कसं? तर विठ्ठल नाम हा संभोग आहे. ज्ञानोबारायांची साक्ष देत आहेत, माऊली लिहित आहेत. जो मनासी चाडण सांगे, प्रकृतीचे केले नेघे, श्रद्धेचे निसंभोगे सुखिया झाला. पुन्हा एका ओवी. जो मनासी चाडण सांगे, प्रकृतीचे केले नेघे, श्रद्धेचे निसंभोगे सुखिया झाला. श्रद्धा हिची व्याख्या नाथ महाराज करतायत की माझ्या नामाची अति आवडी तया नाव श्रद्धा रोकडी. अर्थात भगवंताच्या नामाची अति आवड असणं ही श्रद्धा असते. तात्पर्य, तुम्ही सातत्यानं जर रामनाम घोकलं तर रामनाम घोकल्यानं तुम्हाला तर आनंद होतोच, पण तुम्हाला जेवढा आनंद होतो तितका आनंद रामाला होतो आणि याला संभोग म्हणतात. तुम्ही गुलाबजामुन खाताय, गुलाबजामुन खाताना तुम्हाला एकट्याला आनंद होईल, परंतु तुम्ही तुमच्या पत्नीशी भोग घेतायत तर या भोगातून ॲट ए टाईम तुम्हा दोघालाही आनंद होईल, याला संभोग म्हणतात. एकाच भोगातून एकट्यालाच आनंद होतो तो भोग, आणि एकाच भोगातून ॲट ए टाईम दोघालाही सारखा आनंद होतो तो संभोग. गुलाबजामुन खाताना एकट्याला आनंद झाला हा भोग आहे, पण पत्नीशी भोग घेताना दोघालाही सारखा आनंद झाला हा संभोग आहे. एकाच भोगातून दोघालाही ॲट ए टाईम जेव्हा सारखाच आनंद होतो तो संभोग असतो. तसं एकाच हरिनामाने भक्त आणि भगवंताला सारखाच आनंद होतो तो संभोग असतो. हनुमान ज्ञानोबा लिहित आहेत की मनासी चाडण सांगे, प्रकृतीचे केले नेगे, जो श्रद्धेचे नि संभोगे सुखिया झाला. अर्थात जो निरंतर विठ्ठल नाम जपतो त्या विठ्ठल नामाच्या जपानं तुम्हाला तर आनंद होतोच, पण तुम्हाला जेवढा आनंद झाला तितकाच आनंद विठ्ठलाला होतो. आणि म्हणून ज्ञानोबा हरिनामाला विठ्ठल नामाला संभोग म्हणतात. श्रद्धेचे नि संभोगे सुखिया झाला हा तिसरा फायदा. हरिनामाचे अनंत फायदे आहेत, पण प्रमुख फायदे आपण पाहतोय की निरंतर विठ्ठल नाम घोकल्यानं मनाची अंतर्मुखता साधते, मनाची स्थिरता साधते. मनाची स्थिरता हे सुख आहे. तुम्ही निरंतर सुखात असतात आणि तुम्हाला जेवढं सुख मिळतं तितकं सुख विठ्ठलालाही मिळतं. हा संभोग आहे. हे दोन फायदे. आणि तिसरा फायदा, निरंतर विठ्ठल नामानं तुमच्या मनाचा विक्षेप टळतो. तुम्ही निरंतर स्थिर असता, समाधी अवस्थेत असता. आणि म्हणून म्हणून बोलावा विठ्ठल, म्हणून बोलावा विठ्ठल. सातत्यानं विठ्ठल नाम घ्या. उचित कर्म करा, विहित कर्म करा आणि त्या कर्माला विठ्ठल नामाची संगती द्या. ते कर्म भगवंताला अर्पण होईल आणि विठ्ठल नामाचे मी बोललेले फायदे होतील आणि ते कर्म देवालाही अर्पण होईल. आणि सातत्यानं मुखामध्ये विठ्ठल नाम भिजू घाला. आणि ते कसं? जीवभाव करावा विठ्ठल जीवभाव. सातत्यानं विठ्ठल नामाचा जाप करा आणि तो प्रेमळ अंतकरणानं करा, भावयुक्त अंतकरणानं करा. त्या विठ्ठल नामाला मनाची संगती द्या. ते मनपूर्वक घ्या. हे मनपूर्वक घेतलेलं विठ्ठल नाम चिंतन ठरतं आणि चिंतनाने भगवंत प्रसन्न होतो, तुमच्यावर कृपा करतो, तुम्हाला लवकर भेटतो, मुक्त करतो, तुम्हाला संत बनवतो. आणि म्हणून बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल. भगवंताची पहिली इच्छा. आता भगवंताची दुसरी इच्छा, पहावा विठ्ठल.
पहावा विठ्ठल म्हणजे जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. जगातील प्रत्येक माणूस हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. याला म्हणतात पहावा विठ्ठल. अर्थात जगत परमात्मा स्वरूप पहा. विटेवर उभा असलेला विठ्ठलही विठ्ठलच आणि रांगेत दर्शनाला उभी असलेली माणसंही विठ्ठलच असं समजून ज्याचं भजन आहे, विठ्ठल त्याच्यावरच कृपा करतो, इतरावर नाही. विटेवर उभा असलेला विठ्ठल वेगळा आणि दर्शनाला उभी असलेली रांगेतली माणसं वेगळी असा भेद जर तुम्ही केला तर तुम्ही आयुष्यभर वाऱ्या करा, विठ्ठलाचं नखही तुम्हाला पाहायला मिळणार नाही. ऐसे देखून किरीटी भेदूससी हनपोटी तर जन्माच्या कोटी न लहासी रिगो. नरबर आहे. भगवंत अर्जुनाला खडसावतात, नरबर आहे, लिहित आहेत की अर्जुना, देव वेगळा आणि जगत वेगळा असे जगाचे आणि देवाचे दोन तुकडे केलेस तर आयुष्यभर भक्ती केली तर तुला देवाचं नखही पाहता येणार नाही. जग हाच देव, जग हाच परमात्मा असं समज, तुला देव लवकर भेटेल. ऐसे देखून किरीटी ती भेदूसुसी हनपोटी तर जन्माच्या कोटी न लागसी निगो. जग आणि देव याचे दोन तुकडे करू नको, तुला देव भेटणार नाही. जग हाच देव. आणि म्हणून विटेवर उभा असलेला विठ्ठल हे विठ्ठल आणि रांगेत दर्शनाला उभी असलेली माणसंही विठ्ठलच असं समजून ज्याचं भजन आहे त्यालाच विठ्ठल भेटतो. आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत की तैसे जगा परोते सारोनी पाहिजे माते तैसा नव्हे उकिते आगवाची मी. मला देव म्हणते, मला जगातून वेगळं सरकू नका, जग हाच देव. तैसे जगा परोते सारोनी पाहिजे माते तैसा नव्हे उकिते आगवाची मी. मला जगातून वेगळं करू नका, जग हाच देव आहे. आणि म्हणून विटेवर उभा असलेला विठ्ठल हे विठ्ठलच आणि रांगेत दर्शनाला उभी असलेली माणसंही विठ्ठलच असं समजून ज्याचं भजन आहे त्यालाच विठ्ठल भेटतो. अन्यथा जो विठ्ठल आणि रांगेतल्या माणसं यांच्यात दोन तुकडे करतो, विठ्ठल वेगळा आणि रांगेतली दर्शनाची माणसं वेगळी असा भेद करतो, किती वाऱ्या करा, देव तुम्हाला, विठ्ठल तुम्हाला भेटणार नाही. जग हेच देव, देव हेच जग. जगत परमात्मा स्वरूप पहा. आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत की जे जे भेटे भूत तिथे मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. साधा भक्तियोग नाही, निश्चित. हा भक्तियोग निश्चित जाण माझा. ही माझी खरी भक्ती आहे. काय की जे जे भेटे भूत तेथे मानी जे भगवंत. जगातील प्रत्येक प्राणी मात्र, प्रत्येक भूत हा देवच आहे, त्याला भगवंत माना. जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. अर्थात जगत परमात्मा स्वरूप पहा. याला म्हणायचं पहावा विठ्ठल. तुकोबाराज बोलले, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्राम अमंगळ. जगत विष्णुमय, जगात आणि देवात भेद करू नका. जग हेच विष्णू, विष्णू हेच जग. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्राम अमंगळ. कोण्याही जीवाचा न घडावा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुकोबारा याच अभंगात म्हणतात, तुका म्हणे एका देहीचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे. जसे शरीरातल्या कोणत्याही अवयवानं घेतलेला सुखदुःखाचा भोग हा जीवानंच घेतलेला सुखदुःखाचा भोग असतो. शरीरातील कोणत्याही इंद्रियाने घेतलेला सुखदुःखाचा भोग हा जीवानंच घेतलेल्या सुखदुःखाचा भोग असतो. तसं जगातील कोणत्याही माणसाला दिलेला त्रास हा विठ्ठलाला दिलेला त्रास असतो. ज्ञानोबा बोलतात की पावो शीतळताल आहे ते डोळ्याची लागी होय तैसा परसुखे जाय सुखावतो. पायाखाली बर्फाचा खडा आलाय, पायाला थंडावा लागला, त्याचा आनंद डोळ्याने लुटला. पावो शीतळताल आहे ते डोळ्याची लागी होय तैसा परसुखे जाय सुखावतो. पायाखाली बर्फाचा खडा आलाय, पायाला गार लागले, पण सोबत डोळ्यालाही गार लागले, तो आनंद डोळ्यानेही लुटलाय. पायी काटा नेटे व्यथा जीवी उमटे तैसा पोळे संकटे पुढील लाचेने. बरोबर आहे. पायात काटा मोडलाय, कळ पायाला लागली, सोबत कळ काळजाला लागली. पायात काटा मोडलाय, वेदना पायाला झाली, सोबत वेदना काळजालाही झाली, जीवालाही झाली. अर्थात पायाखाली बर्फाचा खडा आला, पायाला गार, डोळ्यालाही गार, जीवालाही गार. पायात काटा मोडला, पायाला वेदना, सोबत जीवालाही वेदना. अर्थात शरीरातील प्रत्येक इंद्रियाने घेतलेला सुखदुःखाचा भोग
हा जीवानंच घेतलेला सुखदुःखाचा भोग असतो, तसं जगातील कोणत्याही माणसाला दिलेलं सुखदुःख हे तुम्ही विठ्ठलाला दिलेलं सुखदुःख असते. तुम्ही एखाद्याला मारलं, तुम्ही विठ्ठलालाच मारलं. तुम्ही एखाद्याला शिवी दिली, विठ्ठलाला शिवी दिली. एखाद्याला लुटलं, भ्रष्टाचार केला, तुम्ही विठ्ठलासोबत भ्रष्टाचार केला. तुम्ही कोणाचं वाईट केलं, विठ्ठलाचं वाईट केलं. तुम्ही कोणाचं चांगलं केलं, विठ्ठलाचं चांगलं केलं. कारण जगत विठ्ठल स्वरूप आहे, जगत विष्णुमय आहे. आणि मग जगातील कोणत्याही माणसाला दिलेला त्रास हा विठ्ठलाला दिलेला त्रास आहे. आणि म्हणून विठ्ठल तुम्हाला प्रसन्न होत नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की निर्वैर व्हावे सर्वभूता सवे, साधन बरवे हेची एक. प्राणी मात्रासोबत निर्वैर व्हा, त्यांना विठ्ठल समजा, त्यांना देव समजा आणि देव समजून त्यांच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. देव तुम्हाला लवकर भेटेल. जे जगा दाकुटे होईजे ते जवळीक माझी. हां, जे जगा दाकुटे होईजे ते जवळीक माझी. आता इथं प्रश्न असा उठतो की आम्हाला आत्मज्ञान झालेलं नाही आणि आत्मज्ञान होण्याच्या आधी आम्हाला जगत परमात्मा स्वरूप पाहता येतं का? इथं पाहावा विठ्ठल लिहिलंय. तुकोबाराय मुक्त अवस्थेतून अभंग लिहित आहेत, ज्ञानोत्तर अवस्थेत. पण ज्ञानपूर्व अवस्थेत हा अभंग आम्हाला आमच्या जीवनात अप्लाय करता येतो का? याची अनुभूती घेता येते का? आम्हाला आत्मज्ञान नाही, आम्ही संत नाही आहेत, आणि तरी तुकोबाराय म्हणतात की पाहावा विठ्ठल, अर्थात जगत परमात्मा स्वरूप पहा. पाहता येतं का आत्मज्ञानाच्या आधी? तर हो, पाहता येतं. याचं उत्तर ज्ञानोबाराय देत आहेत. माऊली लिहित आहेत, तुझे नामाची कोणी एके वेळे, जयाचे मुखाशी का काना मिळे, तयाच्या हृदया सांडून पळे भेदची साच. होऊया का ज्ञानोबारायची? हो, तुझे नामाची कोणी एके वेळे, जयाचे मुखाशी का काना मिळे, तयाच्या हृदया सांडून पळे भेदची साच. देवा, तुझं नाम एकदा तोंडात फिट झालं की त्याच्या हृदयाला भेद अर्थात द्वैत केव्हा सोडून जातो. तुझं नाम तोंडात फिट झालं, नित्य नाम चालू आहे तुझं, त्याच्या हृदयाला भेद अर्थात द्वैत केव्हा सोडून गेलेलं असतं. तो महात्माचा असतो, तो अद्वैतात वागत असतो. भाग गेला सीन गेला. नित्य नामधारकाच्या अंतकरणाला द्वैत केव्हा सोडून जातं. तुझे नामाची कोणी एके वेळे, जयाच्या मुखाशी का काना मिळे, त्याच्या हृदया सांडोनी पळे भेदची साच. आणि म्हणून जो नित्य नामधारक आहे त्याच्या अंतकरणाला भेद अर्थात द्वैत सोडून जातं आणि तो अद्वैतात उभा असतो. तो जगत परमात्मा स्वरूप पाहत असतो. आणि अद्वैतात उभं राहणं म्हणजेच पाहावा विठ्ठल. अद्वैतात उभं राहणं म्हणजे जगत परमात्मा स्वरूप पाहणं. आणि याला तुकोबाराय म्हणतात पाहावा विठ्ठल. नाम नित्य असू द्या, तुम्हाला जगत परमात्मा स्वरूप दिसतं. आणि याला तुकोबाराय म्हणतात पाहावा विठ्ठल. तुकोबारायच बोलतात की सर्व काळ नाम चिंतन मानसी, समाधान मनासी समाधी हे. तुमच्या तोंडात जर सर्व काळ नाम असेल तर तुम्ही समाधी अवस्थेत जगत असतात. समाधी मुक्तीची अवस्था असते. आणि या अवस्थेत तुम्ही जगत परमात्मा स्वरूप पाहू शकता. तुम्ही अद्वैतात उभे असता. नाम नित्य असावं, नाम सर्व काळ असावं. चालता बोलता न मोडे समाधी, निळोबाराय. मुखात नित्य नाम आहे, चालता बोलता तुमची समाधी मोडत नाही. आणि म्हणून तुम्हाला आत्मज्ञान झालं नाही, तुम्ही मोक्षाला पोहोचले नाही, संतपदाला पोहोचले नाही, तरीसुद्धा मुखात नित्य नाम असेल तर तुम्ही जगत परमात्मा स्वरूप पाहू शकता नुसत्या हरिनामाच्या बळावर. आणि याला तुकोबाराय म्हणतात पाहावा विठ्ठल. मुक्त झाल्यावर तर जगत परमात्मा स्वरूप पाहताच येतं. मुक्त झाल्यावर तर जगत परमात्मा स्वरूप पाहताच येतं. परंतु मुक्त नसताना सुद्धा, आत्मज्ञान नसताना सुद्धा जगत परमात्मा स्वरूप पाहता येतं जर मुखात नित्य विठ्ठल नाम असेल तर. आणि मग नित्य विठ्ठल नाम घ्या, तुम्हाला जगत परमात्मा स्वरूप दिसतं. आणि यालाच तुकोबाराय म्हणतात पाहावा विठ्ठल. पहिल्यांदा म्हणले बोलावा विठ्ठल, दुसऱ्यांदा म्हणतात पाहावा विठ्ठल, आणि आता तिसऱ्यांदा म्हणतात करावा विठ्ठल. करावा विठ्ठल म्हणजे तुम्ही आपले प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमच्या हातून घडणारं प्रत्येक कर्म कर्माभिमानाने फल्लेच्या टाकून कर्तव्य आणि प्रभुपूजा समजून ईश्वराप्रित्यर्थ आणि ईश्वरार्पण बुद्धीने करा. याला म्हणतात करावा विठ्ठल. अर्थात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातून घडणारं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा.
याला तुकोबाराय म्हणतात करावा विठ्ठल. आणि तो कसा? जीवभाव. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवभाव. करावा विठ्ठल. करावा विठ्ठल म्हणजे आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. आपल्या प्रत्येक कर्माची संगती भगवंताशी जोडा. आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करणं ही भगवंताची सर्वात मोठी पूजा आहे. याच्यापेक्षा मोठी पूजा असू शकत नाही. आणि म्हणून ज्ञानोबा लिहितात की तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करणं ही देवाची सर्वात मोठी पूजा आहे. आणि या पूजेने देव संतुष्ट होतो आणि तुम्हाला बक्षीस म्हणून वैराग्य देतो. ज्ञानोबा लिहितात म्हणून ये पूजे रिजलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी दे जे पसाय तया. आपलं कर्म जर देवाची पूजा म्हणून केली, ईश्वरार्पण बुद्धीनं केलं, तर देव तुमच्यावर प्रसन्न होतो. ही देवाची खरी पूजा ठरते. देव तुमच्यावर प्रसन्न होतो आणि तुम्हाला त्या बदल्यात बक्षीस म्हणून वैराग्य बहाल करतो. आणि मग येणे वैराग्य दसे ईश्वराचे ने वेद वशे हे सर्व ही नावडे जसे वात होय. वैराग्य जीवनात आलं की तुम्हाला ईश्वराचा वेद लागतो. संसार उलटी प्राय तुच्छ वाटतो. फक्त देवच आवडतो. देवाचा वेद लागतो आणि हा देवाचा वेदच तुम्हाला देवस्वरूप बनवतो, देवाची प्राप्ती करून देतो. आणि मग सम्यक ज्ञान नवदयचता वेदेची तन्मयता उपजयाची योग्यता बोधाची तोला आहे. सम्यक ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, खरं ज्ञान. आत्मज्ञान होण्याच्या आधीच तुम्ही देवहून देवापुढे उभे राहिले असता. फक्त कर्म देवाची पूजा म्हणून करा आणि त्याला हरिनामाची संगती द्या. अर्थात निष्काम कर्म अधिक निष्काम हरिनाम बरोबर परिपूर्ण भक्ती. आपलं उचित कर्म करा पण त्याला हरिनामाची संगती द्या. विहित कर्म करा त्याला हरिनामाची संगती द्या. ती देवाची खरी पूजा ठरते. आणि या पूजेने देव प्रसन्न होतो आणि तुम्हाला वैराग्य बहाल करतो. वैराग्याने तुम्हाला देवाचा वेद लागतो आणि आत्मज्ञान होण्याच्या आधीच तुम्ही देव बनता आणि देवासमोर उभे राहता. आणि म्हणून आपली प्रत्येक क्रिया देवाची पूजा म्हणून करा. आपल्या प्रत्येक क्रियाचा संबंध देवाशी जोडा. यालाच तुकोबाराय म्हणतात करावा विठ्ठल. याला तुकोबाराय म्हणतात करावा विठ्ठल. आपल्या प्रत्येक क्रियेचा संबंध देवाशी जोडा. हाताचे करणे का पायाचे चालणे ते होय मज कारणे ऐसे करी. ज्ञानोबाराय. इकडचा तांब्या इकडं करायचा असेल तर देवाच्या सेवेच्या प्रित्यर्थ करा. हाताचे करणे का पायाचे चालणे ते होय मज कारणे ऐसे करी. आपल्या प्रत्येक क्रियेचा संबंध भगवंताशी जोडा. सकाळी उठल्यानंतर माता मावल्या आपल्या घराचं अंगण झाडतात. मनात ही भावना ठेवा की मी माझ्या घराचं अंगण झाडत नाही, मी पांडुरंगाच्या मंदिराचं अंगण झाडते. तुमच्या घराचं अंगण झाडणं ही भक्ती ठरेल, पूजा ठरेल. तुम्ही सकाळी लहान मुलाला स्नान घालता. मनात ही भावना ठेवा की मी माझ्या लहान मुलाला स्नान घालत नाही, मी प्रत्यक्ष बालकृष्णाला स्नान घालते. त्या बाळाला स्नान घालणं ही तुमची पूजा ठरेल, देवाची पूजा ठरेल. एखादा भिकारी दारात आलाय, भिक्षा मागतोय. त्याला भाकर वाढली, ओंजळवर दाणे वाढले. असं समजा की मी पांडुरंगाला दान केले. भिकाऱ्याला नाही, मी पांडुरंगाला दान केले. तुम्ही स्वयंपाक करतायत. मनात ही भावना ठेवा की मी माझ्या नवऱ्यासाठी मुलासाठी स्वयंपाक करत नाही, मी प्रत्यक्ष नारायणासाठी स्वयंपाक करते. तुमची चूल सुद्धा यज्ञ ठरेल. आपल्या प्रत्येक क्रियेचा संबंध भगवंताशी जोडा. मी बोललो भिकारी दारात आलाय, त्याला दान करतायत काय थोडंफार. मनात ही भावना ठेवा मी भिकाऱ्याला नाही पांडुरंगाला दान करते. ती भक्ती ठरेल, ते दान पांडुरंगाला जाईल. मी डॉक्टर आहे, डोळ्याचा डॉक्टर आहे, डॉक्टर भागवत मोठे, नेत्रतज्ञ, बीड. मी पेशंट तपासतोय. मी मनात ही भावना ठेवावी मी प्रत्यक्ष पांडुरंगाला तपासतोय.
माझं पांडुरंगाला तपासणं ही भक्ती ठरेल. मी पेशंटचं ऑपरेशन करत नसून मी पांडुरंगाचं ऑपरेशन करतोय. मी पेशंटचं ऑपरेशन करत नसून मी पांडुरंगाचं ऑपरेशन करतोय. ही जर भावना मनात मी ठेवली तर माझं पेशंटचं ऑपरेशन करणं ही भक्ती ठरेल, देवाची पूजा ठरेल. देव माझ्यावर लवकर प्रसन्न होईल. आपल्या प्रत्येक क्रियेचा संबंध भगवंताशी जोडा. मी करतोय ते देवासाठी करतोय ही भावना मनात ठेवा. शेतकरी बैलाला वैरणकाडी करतायत, मनात ही भावना ठेवा, मी बैलाला नाही पांडुरंगाला वैरणकाडी करतोय. तुम्ही शेतात चालले काम करायला, मी शेतात नाही प्रत्यक्ष पांडुरंगाच्या शेतात नांगरायला चाललोय, काम करायला चाललोय. ज्वारीला पाणी देता, तुम्ही ही भावना ठेवा, मी प्रत्यक्ष पांडुरंगाला पाणी देतोय. ते ज्वारीचे ताटही पांडुरंगाचं आहेत. कांदा मळा भाजी अवघी विठाबाई माझी. ऑफिसमध्ये तुमच्याकडे एखादा मनुष्य आलाय, मनात ही भावना ठेवा, प्रत्यक्ष कृष्ण परमात्मा माझ्याकडे आलाय. एखादा गिराईक दुकानदाराकडे गेले सामान घ्यायला, मनात ही भावना ठेवा, प्रत्यक्ष पांडुरंग माझ्याकडे सामान घ्यायला आलाय. आपल्या प्रत्येक क्रियेचा संबंध भगवंताशी जोडा. आगवी अंगी जैसा वायू मिळवणी आहे आकाशा, सर्व कर्मी तैसा मजसीचस. वायू आणि पोकळी याचं जसं अतूट नातं असतं. पोकळी म्हणलं की वायू शिरलाच. अशी पोकळीच नसते की ज्यात वायू नाही आहे. अन्यथा एखादी खिंडार पडीक जागा असती तर आपल्याला तिथं जायची भीती वाटली असती, तिथं ऑक्सिजन असेल का, वायू असेल का. पण असं कधीच घडत नाही. तुम्ही कुठे जा, कधी जा, सर्व काळ तुम्हाला ऑक्सिजन हवा ही उपलब्ध असते. कारण पोकळी आणि वायू याचं एक अतूट नातं आहे. पोकळी म्हणलं की वायू शिरलाच. तसं जसं पोकळी आणि वायू यांचं अतूट नातं आहे, तसं आपल्या कर्माचं भगवंताशी अतूट नातं जोडा. आगवी अंगी जैसा वायू मिळवणी आहे आकाशा, सर्व कर्मी तैसा मजसीचस. सर्व कर्मी तैसा मजसीचस. पोकळी आणि वायू यांचं जसं अतूट नातं आहे, तसं आपल्या प्रत्येक कर्माचं भगवंताशी अतूट नातं जोडा. अर्थात आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. बाह्य आणि अंतरा आपल्या सर्व व्यापारा मज व्यापक आतेविराविषयी करी. आपली प्रत्येक अंतर्बाह्य क्रिया देवाची पूजा म्हणून करा. आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. याला तुकोबाराय म्हणतात करावा विठ्ठल. आणि ते जीवभावानं करा. तुम्ही जे कर्म करतायत त्या कर्माला हरिनामाची संगती द्या. तुमचं मन त्या कर्मात होता, त्या मनाला हरिनामाची आणि त्या कर्माला मनाची आणि हरिनामाची संगती द्या. त्या कर्माला मनाची आणि हरिनामाची संगती द्या. ते कर्म दिव्यवंत आणि ती देवाची पूजा ठरते, ती देवाला अर्पण होतं. कर्म दिव्य बनावं, कर्मदेवाची पूजा बनावी, यासाठी कर्माला हरिनामाची आणि मनाची संगती द्या. ते कर्म मनपूर्वक केले जातं. मनपूर्वक केलेली क्रिया ही दिव्य ठरते आणि ती देवाची खरी पूजा ठरते. आणि तुकोबाराय याला म्हणतात करावा विठ्ठल. करावा विठ्ठल. भगवंत गीता संपत आली, 18व्या अध्यायाच्या शेवटी एक अतिशय मौलिक सिद्धांत देत आहेत आणि अर्जुनाला गीता सांगायची थांबवत आहेत. भगवंत बोलतायत की अर्जुना, मी जाता जाता तुला एक माझा चांगला निरोप देऊन जातो. भगवंत बोलतात, ज्ञानोबा लिहितायत की फळी लागू सांडोनी देह संगू, कर्मे करावी हात सांगू निरोपू माझा. ऐका विज्ञानोबारायची. म्हणून फळी लागू सांडोनी देह संगू, कर्मे करावी चांगू हा निरोपू माझा. मी जाता जाता बाबांनो तुम्हाला एक चांगला निरोप देऊन जातो. काय? की फळी लागू सांडोनी देह संगू, कर्मे करावी चांगू हा निरोपू माझा. फळी लागू सांडोनी देह संगू. हे कर्म मी करतोय आणि याचं फळ मला मिळावं अशी भावना मनात ठेवू नका.
निष्काम भावनेने कर्म करा. हा एक तुम्हाला चांगला संदेश निरोप देऊन मी जात आहे. फळी लागू सांडोनी देह संगू. हे कर्म मी केलं आणि याचं फळ मला मिळावं अशी भावना मनात जर जागी झाली तर ते कर्म तुम्हाला संसार बंधनात बांधतं. की हे कर्म मी करता आचरण या अर्था. हे कर्म मी केले आणि याचं फळ मला मिळावं याची अशी भावना मनात ठेवू नका. कर्तृत्वाचा मधु आणि फळभोगाचा आस्वादू या दोहीचे नाव बंधू कर्माचा की. कर्तृत्वाचा मधु आणि फळभोगाचा आस्वादू. हे कर्म मी केलंय आणि याचं फळ मला मिळावं ही भावना मनात जागी झाली की ते कर्म तुम्हाला संसार बंधनात बांधतं. आणि म्हणून भगवान म्हणतात, ज्ञानोबा लिहित आहेत की फळी लागू सांडोनी देह सांगू, कर्मे करावी हा सांगू निरोप माझा. मी एक तुम्हाला चांगला निरोप देऊन जातो. काय की फळी लागू सांडोनी देह सांगू. हे कर्म मी केले आणि याचं फळ मला मिळावं ही भावना मनात ठेवू नका. ते कर्म देवाची पूजा ठरेल, ते दिवे बनेल आणि हे कर्मच तुम्हाला संसार बंधनातून सोडवेल. जसं एखादा मनुष्य रस्त्यानं पळतोय, मनुष्य रस्त्यानं पळतोय, पृथ्वीवर पळतोय, तर पृथ्वीनंच यावं आणि त्या पडलेल्या माणसाला उठून उभं करावं. एखादा मनुष्य नदीत बुडतोय, नदीनंच यावं आणि त्या माणसाला नदी बाहेर काढावं. तसं तुम्ही कर्मात बुडतायत, संसार बंधनात बुडतायत, कर्मात बुडतायत, तसं कर्मानंच यावं आणि तुम्हाला कर्मबंधनातून बाहेर काढावं. ही कर्माची ताकद आहे जर कर्म फलत्याग युक्त केली तर. हनुमान ज्ञानोबा लिहित आहेत की तैसे कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडुसुता, जैसा रस रीती मरता राखीला विषय. कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडुसुता. कर्मच तुम्हाला संसार बंधनात बांधतात, कर्मच तुम्हाला संसार बंधनातून सोडवतात. पार्थ आणिकही एक नेनसी तू कौतुक, ही कर्मची मोचक अपेसे असे. अर्जुना, कर्माचं कौतुक बघ म्हणले, हे कर्माची मोचक अपेसे असे. हे कर्मच संसार बंधनात बांधतात जर सकाम भावनेने केली तर, आणि कर्मच संसार बंधनातून सोडवतात जर निष्काम भावनेने केली तर. आणि म्हणून देव म्हणतायत की फळी लागू सांडोनी देह संगू, कर्मे करावी हा चांगू निरोपू माझा. जो जीव बंदे सिनला सुटके जाचे आपला, त्याने पुढती पुढती या बोला आनन कीजे. आपले सोडवणे मुमुक्षु जो जागे जाणे, तया करणे आहे सर्वस्वी हेची एक. जो जीव कर्मबंधनानं शिनलाय, संसार बंधनानं शिनलाय आणि ज्याला मोक्ष हवाय त्याला हेच करावं लागेल. म्हणले काय की फळी लागू सांडोनी देह संगू, कर्मे करावी हे चांगू, कर्मे करावी चांगू हा निरोपू माझा. तुम्हाला फलत्यागयुक्त कर्म करावीच लागतील, तर नंतरच तुम्हाला मोक्ष मिळेल, अन्यथा नाही. अर्थात हे कर्म मी करतोय आणि याचं फळ मला मिळावं ही भावना मनात ठेवू नका. निष्काम भावनेने कर्म करा. ते कर्म देवाला अर्पण होतं, देवाची पूजा ठरते आणि ते कर्मच तुम्हाला संसार बंधनातून सोडवतं. जसं की मी बोलून गेलो, मनुष्य रस्त्यानं पळतोय, पृथ्वीवर पडलाय, पृथ्वीनंच यावं त्याला उठून उभं करावं. मनुष्य पळतोय, पृथ्वीवर पडलाय, पृथ्वीनंच यावं त्याला उठून उभं करावं. मनुष्य नदीत बुडतोय, नदीनंच यावं त्याला नदी बाहेर काढावं. तसं मनुष्य संसार बंधनात बुडतोय, कर्मबंधनात बुडतोय, कर्मानंच यावं त्याने त्याला कर्मबंधनातून बाहेर काढावं. तसे कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडुसुता, जैसा रसरीती मरता राखीला विषय. बुडत्या नदीचं धाबी नली, पडत्या पृथ्वीच कळवळली, मृत्यूने ऐश्वर्दी दिदली, मरतया जेवी. ही कर्माची गंमत आहे, हे कर्माचं कौतुक आहे. आणि म्हणून कर्म योग्य हातवटीने करा. जसा एक बाप असतो, आपल्या मुलीला जन्म देतो, लहानाची मोठी करतो आणि तिला नवऱ्या मुलाची हवाली करतो. तिला लहानाचं मोठं केलंय हा करतो, तो अभिमान घेत नाही आणि तिचा भोग घेतावा ही फळाची अपेक्षा ठेवत नाही.
तसं कर्म करा आणि ईश्वराच्या हातात द्या, ईश्वराला अर्पण करा. त्याच्या फळभोगाची अपेक्षा ठेवू नका. कर्मच तुम्हाला कर्मबंधनातून सोडवेल. आणि म्हणून भगवंत आम्हाला हा निरोप देत आहेत की तुम्हाला संसार बंधनातून सुटायचं असेल, मुक्त व्हायचं असेल, तुम्ही जर संसार बंधनानं शिनला असाल आणि या संसार बंधनातून सुटायचं असेल, तर मी दिलेला निरोप हा तुम्हाला ऐकावाच लागेल. आणि मी दिलेला हा निरोप अतिशय चांगला आहे. कोणता? म्हणून फळी लागू सांडोनी देह संगू, कर्मे करावी हा चांगू निरोपू माझा. हा माझा अतिशय चांगला निरोप आहे, तो तुम्ही स्वीकारा. काय? की फळी लागू सांडोनी देह संगू, निष्काम भावनेने कर्म करा, फळाची अपेक्षा करू नका. आणि कर्म मी करतो ह्या कर्माभिमान घेऊ नका. हे कर्मच तुम्हाला संसार बंधनातून सोडवतील. आणि अशा निष्काम भावनेने फलत्यागयुक्त अंतकरणाने कर्म करणं, याला तुकोबाराय म्हणतात करावा विठ्ठल जीव भावे. मग बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल आणि करावा विठ्ठल जीव भावे. अर्थात या तिन्ही प्रक्रिया जीव भावानं करा, अर्थात भावयुक्त अंतकरणानं करा, आवडीने करा. विठ्ठल म्हणायचंय, आवडीने म्हणा. आवडीने भावे हरिनाम घेसी. नाथ महाराज म्हणले ना, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलील ऐसे नाही. आवडीने, हो, जीव भाव. विठ्ठल नाम घ्या पण आवडीनं घ्या, प्रेमळ अंतकरणानं घ्या. भगवंताशी अटॅचमेंट असणे, हो, भगवंताशिवाय इतर काही न आवडणे, हा भाव असतो. एका हरिनामाशिवाय कशाची आवड शिल्लक न राहणे, हा खरा भाव असतो, हा शुद्ध भाव असतो. आणि हा शुद्ध भाव तुम्हाला देवाची प्राप्ती करून देतो. आणि म्हणून तुकोबाराय लिहितायत की तुका म्हणे भाव जवळी धरुणी आणि देव. मग तबाई म्हणतायत की शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. तुम्हाला थोडा संसारही आवडतो आणि थोडा देवही आवडतो, हा अशुद्ध भाव आहे. पण तुम्हाला आता काहीच आवडत नाही, ना आवडे धन जन माता पिता, आवडतो तो फक्त देवच, हा शुद्ध भाव असतो. आणि शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. तुका म्हणे भाव जवळी धरुणी आणि देव. आणि यालाच तुकोबाराय म्हणतात करावा विठ्ठल जीव भाव. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. अतिशय आवडीने, अतिशय भावयुक्त अंतकरणाने विठ्ठलाचं नाम घ्या. जगात विठ्ठल पहा, अर्थात जगत परमात्मा स्वरूप पहा. आणि आपले प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. देव तुम्हाला लवकर प्रसन्न होईल, मुक्ती देईल, तुम्हाला संत बनवेल. आणि ही भक्तीची परिपूर्ण व्याख्या असेल, ही भक्तीची परिपूर्ण व्याख्या असेल. आणि म्हणून मी सुरुवातीला बोललो की ज्याची आपण भक्ती करतो त्याच्या इच्छेप्रमाणे वागणं ही खरी भक्ती असते, ही परिपूर्ण भक्ती असते. देवाला काय हवं हे जाणून घ्या, किंवा कोणाची ज्याची भक्ती करता, सेवा करता, त्याला काय हवं हे जाणून घ्या आणि तसं वागा. मी जसं बोललो, देवाचं उदाहरण दिलं, तसं नवरा बायकोचं उदाहरण घ्या. नवरा म्हणतोय माझं डोकं दुखतंय, डोकं दाब. बायकोला म्हणतो माझं डोकं दाब, बायको गेली पिंढरा दाबायली. ही सेवा का गैरसेवा आहे? गैरसेवा आहे. नवरा डोकं दुखतं म्हणतो ना, डोकंच दाबावं, बायकोनं डोकंच दाबावं. तुम्ही ज्याची कोणाची सेवा करता त्याला काय हवं हे जाणून घ्या. ती सेवा असते, भक्ती असते, खरी भक्ती असते. तसं परमार्थात देवाला काय हवं हे जाणून घ्या.
आणि तसं वागा, ती देवाची परिपूर्ण भक्ती असते. मग देव म्हणतो मला 3 गोष्टी हव्यात. काय? चेतसा सर्व कर्माणी मयी संन्यास्य मत्परा बुद्धियोगमुपाश्रित मच्चित्त सततम भव तुवा अवचित कर्मे आगवी आचरोनी मज अर्पावी परिचित्तवृत्तीने असावी आत्मरूपी. स्वकर्माचे चोखाळी मज पूजा करुणी भली तेने प्रसादे आकळी ज्ञाननिष्ठे दे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा. अर्थात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कर्म कर्माभिमानाने फलेच्या टाकून कर्तव्य आणि प्रभुपूजा समजून ईश्वराप्रित्यत आणि ईश्वरार्पण बुद्धीने करा. अर्थात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. ही देवाची पहिली इच्छा आहे. हे कर्म करताना व इतर वेळेस आपलं चित्त सातत्यानं हरिनामात बांधून ठेवा. ही दुसरी इच्छा आहे. आणि जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. ही देवाची तिसरी इच्छा आहे. आणि देवाच्या तिन्ही इच्छेचं पालन करणं म्हणजे देवाची भगवंताची परिपूर्ण भक्ती आहे. आणि हे सोडून यातलं काही करणं किंवा काही न करणं किंवा हे सोडून इतर काही करणं तो भक्तीतला चाटळपणा आहे, भक्तीतला बाजार आहे. हे रते पांडवा वाणिज्य करणे तैसे स्वामीचे मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा ए रतो पांडवा वाणिज्य करणे. पण भक्तीमध्ये ज्याची भक्ती करता त्याला काय हवंय जाणून घ्या तसं वागा. याला ज्ञानोबा आणि तुकोबा हे दोन्ही महासंत भक्ती म्हणतायत. मग देवाची पहिली इच्छा आहे तुम्ही आपलं चित्त सातत्यानं हरिनामात बांधा. ही देवाची पहिली इच्छा आहे. आणि यालाच तुकोबा म्हणतात बोलाबा विठ्ठल. देवाची पहिली इच्छा काय? तुम्ही तुमचं चित्त सातत्याने हरिनामात बांधा. अर्थात तुम्ही तोंडानं सारखं विठ्ठलाचं नाव घ्या. याला तुकोबा म्हणतात बोलावा विठ्ठल. ही देवाची पहिली इच्छा आहे. देवाची दुसरी इच्छा आहे की जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. असं वागणं म्हणजे पहावा विठ्ठल. जगत परमात्मा स्वरूप पहा म्हणजे पहावा विठ्ठल. ही दुसरी इच्छा आहे. आणि तिसरी इच्छा आहे स्वकर्माचे चोखाळी मज पूजा करुणी भली तेने प्रसादी आकळी ज्ञाननिष्ठे ते. आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. याला तुकोबा म्हणतात करावा विठ्ठल. ही देवाची तिसरी इच्छा आहे. तोंडानं सारखं देवाचं नाव घेणं म्हणजेच बोलावा विठ्ठल. जगत परमात्मा स्वरूप पाहणं म्हणजे पहावा विठ्ठल. आणि आपली प्रत्येक क्रिया देवाची पूजा म्हणून करणं म्हणजे करावा विठ्ठल. आणि या तिन्ही क्रिया जीवभावे कराव्यात, आवडीने कराव्यात, प्रेमळ अंतकरणाने कराव्यात, भावयुक्त अंतकरणाने कराव्यात, देवाशी परिपूर्ण अटॅचमेंट ठेवून कराव्यात. आणि मग ही भगवंताची परिपूर्ण भक्ती ठरते. आणि या परिपूर्ण भक्तीने भगवंत तुमच्या प्रसन्न होतो आणि तुम्हाला वैराग्य देतो, श्रीगुरूची भेट घालून देतो, आत्मज्ञान देतो, मुक्त करतो, मुक्तीवर भजनयुक्त करतो, संत करतो. आणि मग भगवंताची परिपूर्ण भक्ती तुकोबा या भागातून सांगतात आणि लिहित आहेत की बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भाव. असं वागणं म्हणजे भगवंताची परिपूर्ण भक्ती. आणि याला ज्ञानोबा पुष्टी देत आहेत. आणि ज्ञानोबा लिहित आहेत की तैसे स्वामीचे मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा एरतो पांडवा वाणिज्य करणे. या दोन्ही गोष्टीतून या दोन्ही महासंतांना सांगितले की मुखानं सातत्यानं विठ्ठल नाम घेणं, जगात विठ्ठल पाहणं आणि प्रत्येक क्रिया देवाची पूजा म्हणून करणं, विठ्ठलाची पूजा म्हणून करणं हीच भक्ती आहे, परिपूर्ण भक्ती आहे. तोंडानं सारखं देवाचं नाव घ्या, अर्थात तोंडानं सारखं विठ्ठलाचं नाव घ्या, जगात विठ्ठल पहा आणि प्रत्येक कर्म विठ्ठलाची पूजा म्हणून करा. ही विठ्ठलाची परिपूर्ण भक्ती आहे. आणि ही विठ्ठलाची परिपूर्ण भक्ती करत असताना ही भक्ती बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल या तिन्ही प्रक्रिया मी जीवभावानं केल्यात. आणि या करत असताना मला एवढा आनंद झालाय, मला एवढा आनंद झालाय, माझं मन एवढं सोसं झालंय, माझं मन एवढं सोसं झालंय, एवढं हवभरी झालंय की आता ती या भक्तीतून माघारी फिरत नाही. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात आणि महाराज लिहित आहेत की येणे सोसे मन झाले हवभरी परती माघारी घेत नाही. येणे सोसे मन झाले हवभरी परती माघारी
घेत नाही. सोसे या शब्दाचा अर्थ होतो तीव्र इच्छा, तीव्र आवड, तीव्र लालसा, तीव्र लोभ. कोणतीही गोष्ट करण्याची तीव्र लालसा आहे, तीव्र लोभ आहे, तीव्र इच्छा आहे, तीव्र आवड आहे, याला सोस म्हणतात. येणे सोसे मन झाले हवबरी. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, या तिन्ही गोष्टी करण्याचा मला सोस झालाय. अर्थात अतिशय आवड झाली, अतिशय इच्छा झाली, अतिशय लालसा सुटली, माझ्या अंतःकरणाला अतिशय लालच झालंय, म्हणजे सोस झालाय. कशाचा? विठ्ठल नाम घेण्याचा, जगात विठ्ठल पाण्याचा आणि कर्म विठ्ठलाची पूजा म्हणून करण्याचा. आणि तुकोबारा याला म्हणतात येणे सोसे मन झाले हवबरी, परती माघारी घेत नाही. सोस म्हणजे तीव्र इच्छा, तीव्र हाव, तीव्र आवड, तीव्र लालसा, तीव्र लालच, तीव्र लोभ, हे सगळे सोस या शब्दाचा अर्थ होता. देव मला आता तुझ्या नामाची तीव्र लालसा झाली आहे, तीव्र हाव झाली आहे, आणि म्हणून या भक्तीतून नामस्मरणातून माझं मन माघारी फिरत नाही, ते संसाराकडे येत नाही, आता तुझ्याशी जडून राहिले. आणि म्हणून महाराज बोलतात की येणे सोसे मन झाले हवबरी, परती माघारी घेत नाही. मी मुखानं विठ्ठल बोलतोय, मी मुखानं विठ्ठल बोलतोय, जगात विठ्ठल पाहतोय, आणि प्रत्येक कर्म विठ्ठलाची पूजा म्हणून करतोय. या तिन्ही प्रक्रिया करण्यात माझं मन अतिशय हवबरी झालंय. या तिन्ही गोष्टी करण्यासाठी माझं मन अतिशय लालसावलंय, हावरं झालंय, सोस झालंय. आणि म्हणून तुझ्या नामातून माझं मन आता माघारी फिरत नाही, संसाराचा याला तिटकारा आलाय. म्हणून तुकोबाराय म्हणतात की येणे सोसे मन झाले हवबरी, परती माघारी घेत नाही. आणि अशा प्रकारे मी तुझी व्यापक भक्ती केल्यामुळं, देवा तुला जसं हवंय तसं मी वागतोय. तू म्हणतो ना माझी भक्ती काय आहे, माझ्या 3 इच्छा पूर्ण करा, तसं वागा, माझी ही भक्ती आहे. तर तुझी पहिली इच्छा काय आहे की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. हे कर्म करताना आणि इतर वेळेस आपलं चित्त सातत्याने हरिनामात बांधून ठेवा, आणि जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. या तिन्ही गोष्टी करणं म्हणजे देवा तुझी परिपूर्ण भक्ती आहे. देवा तुझी परिपूर्ण भक्ती आहे. मग ही तुझी परिपूर्ण भक्ती मी करतोय, केली आणि आताही करतोय, याच्यामुळे फायदा काय झाला हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात आणि महाराज सांगतायत की बंधनापासून उकलली गाठी, देता आली मिठी सावकाश. तर अशी भक्ती केल्यामुळे माझा फायदा काय झाला, तर मला जे संसार बंधन होतं, संसार बंधनाची गाठ जी माझ्या जीवनात होती ती सुटली आणि मी मुक्त झालो. आणि मी तुला मिठी दिली, तुला आलिंगन दिलं देवा. बंधनापासून उकलली गाठी. जीव हा देवच आहे. परमात्म्यात अहंकार जाऊन मिसळला की परमात्माच जीव बनतो. परमात्मा अधिक अहंकार बरोबर जीव. आणि रामनामानं अहंकार जाळला की परमात्मा वजा अहंकार बरोबर देव किंवा परमात्मा. माझ्या हाताकडे बघा, परमात्मा अधिक अहंकार बरोबर जीव, परमात्मा वजा अहंकार बरोबर परमात्मा. म्हणजे परमात्म्यात अहंकार येऊन मिसळला की परमात्माच जीव बनतो, आणि परमात्म्यातून अहंकार गाळला की परमात्मा खाली शिल्लक राहतो आणि तुम्ही देव बनता. वेगळा देव प्राप्त करण्याची गरज नसते. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की ती बीची अहंभाव जाये, ऐक्य ते आधीची आहे, ह्याची साच जेत होय तो आधी यज्ञ मी. तुम्ही देवच आहात, तुम्ही देवच आहात. ज्ञानोबा लिहितात तो परमात्माची परी दुसरा, अहंकार निद्रा निदसुरा, स्वप्नीचे वर भरा संतोषशीने. जीव हा परमात्माचा आहे, पण या जीवानी अहंकारात मिसळून घेतलंय. तो प्रकृतीचे एकरूप झालाय आणि प्रकृतीचे गुणधर्म आपल्यावर ओढून घेतलेत. आणि मी जीव आहे, मी जीव आहे, मी जीव आहे असं म्हणू लागले. किंबहुना आत्मा चोकटू बांधे प्रकृती धर्माचा पाठू आपण पया. आत्मा चोकट आहे, पण त्यांनी प्रकृतीचे गुणधर्म आपल्यावर ओढून घेतलेत आणि संसारात बद्ध झालाय. महाराज बोलतात की हा परमात्मा, जीवाबद्दल बोलतात, हा परमात्माची
परी दुसरा. अहंकार निद्रा निध सुरा स्वप्नीचे वरभरा संतोष स्थिने. जीव हा परमात्माच आहे, पण अहंकाराच्या निद्रेत घोरतोय, अहंकारात बद्ध आहे, म्हणून तो जीव झालाय. म्हणून तुम्ही आम्ही परमात्माच आहोत, पण अहंकारात बद्ध आहेत म्हणून जीव झालोय. अखंड रामनामानं अहंकार जाळा, अहंकार गळाला की खाली परमात्माच उरतो, देवच उरतो, तुम्ही आम्हीच देव बनतो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार जाणं हेच देवपण आहे, हीच मुक्ती आहे. आणि मग कशाची गाठ पडली? बंधनापासून उकलली गाठी. तुम्ही आम्ही परमात्मा आहोत, पण मायेत मिसळलोत, अहंकारात मिसळलोत. आणि म्हणून आमची या मायेशी गाठ पडली, अहंकाराशी गाठ पडली. आणि मग अखंड रामनामानं अहंकार जाळला, ही गाठ आपोआप सुटते, मायेची, अहंकाराची. कशाची गाठ आहे? प्रत्येक प्राणी मात्र हा देव आहे, पण हा प्राणी मात्र अहंकारात बद्ध झाल्यामुळं जीव बनलाय. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, समजून घ्या की हा परमात्माची परी दुसरा. अहंकार निद्रा निध सुरा स्वप्नीचे वरवरा संतोषसीने. जीव हा परमात्माचा आहे, पण जीव अहंकारात बद्ध झाल्यामुळं जीव बनलाय. अर्थात परमात्म्यात अहंकार मिसळला की परमात्माच जीव बनतो, म्हणून जीव परमात्मा आहे. मग इथं काय झाले? तुम्ही आम्ही देवच आहोत, पण मायेत बद्ध आहेत, अहंकारात बद्ध आहेत. तर आम्ही देव आहोत, परमात्मा आहोत, पण मायेत बद्ध आहेत, अहंकारात बद्ध आहेत. म्हणून परमात्मा आणि अहंकार किंवा परमात्मा आणि माया यांची गाठ बसली आहे. मग अखंड रामनामानं ही माया जाळली किंवा अहंकार जाळला, हे अज्ञान जाळलं की खाली परमात्माच उरतो आणि गाठ सुटते, ही बंधनाची गाठ सुटते. आणि याला तुकोबाराय म्हणतात की बंधनापासून उकलली गाठी देता आली मिठी सावकाश. ज्ञानोबाराय बोलतात, कै हे बिरडे सुटेल, कै तो स्वामी भेटेल, युगावनी वडील निमिषमानी. कै हे बिरडे फुटेल, कै हे बिरडे फिटेल. बिरड दाव्याला, सोलीला किंवा कहाणीला जे शेतकऱ्याचे मुलं आहेत त्यांना हा शब्द लवकर कळेल. हा ग्रामीण भागातला शब्द आहे. कै हे बिरडे फिटेल, कै तो स्वामी भेटेल. बिरड म्हणजे दोरीला एक विशिष्ट प्रकारची गाठ मारतात, त्याला बिरड म्हणतात. ती सहसा बैलाच्या कहाणीला मारली असती किंवा कासराला मारली असती. ग्रामीण भागातला शब्द आहे, म्हणून ज्ञानेश्वरी ही ग्रामीण भागातल्या लोकांना लवकर कळते, शहरी भागातल्या लोकांना ज्ञानेश्वरी कळत नाही. आता बिरड शब्द मी ग्रामीण भागातल्या मला पटकन कळाला, शहरातल्या मुलांना कळणार नाही. ते म्हणे व्हॉट इज बिरड, बिरड काय असते? तर बिरड म्हणजे गाठ. कै हे बिरडे फिटेल, कै तो स्वामी भेटेल. तर कोणतं बिरड हे? बिरड म्हणजेच गाठ. इंग्रजीत नॉट म्हणतो आपण. बिरड म्हणजे गाठ. कशाची गाठ आहे? मी परमात्माच आहे, पण या परमात्म्याची अहंकाराशी किंवा मायेशी गाठ पडली आणि या परमात्म्याला अहंकाराची किंवा मायेची गाठ बसली आहे. मग माया अहंकार रामनामाने जळून जाते, विठ्ठलनामाने जळते. विठ्ठलनाम सातत्याने घ्या. तुकोबाराय म्हणतात मी विठ्ठलनाम सातत्याने घेतलंय. अहंकार जळाला म्हणजे अहंकाराची गाठ सुटली. आणि गाठ सुटणं म्हणजेच बंधनापासून उकलली गाठी. अर्थात मी मुक्त झालो, माझा अहंकार गेला, मी मुक्त झालो. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. मग मुक्त झालो देवा. मग काय झालं? तर मला तुझ्याशी सावकाश मिठी देण्यात आली. मी तुला मिठी दिली. कशी दिली? सावकाश दिली. एखादा ओळखीचा मनुष्य आपण लगेच मिठी देतो, पण एखाद्याचं नुसतं नाव ऐकून येत आणि पाहिलेलं नाही आहे आणि आपल्याला कळतं की ज्याचं नाव ऐकून येत, ज्याचे गुणगान गातो आपण, नाव ऐकून येत, तो हाच आहे. मग आपण त्याला निहाळतो, अरे ते तुम्हीच का, ते तुम्हीच का? आणि मग आपण पुढे जातो आणि सावकाश त्याला मिठी देतो. हाच पांडुरंग आहे का? नाव ऐकलं पांडुरंगात तुझं, पण आता तू प्रकट झालाय, तो पांडुरंग तूच आहे का? देवा तूच आहे का? देवा तूच आहे का? आणि मग हळूच आपण पुढे जातो आणि देवाला सावकाश मिठी देतो. आणि म्हणून देता आली मिठी सावकाश. बंधनापासून उकलली गाठी देता आली मिठी सावकाश. देवा मी विठ्ठल बोललो, विठ्ठल पाहिला आणि विठ्ठल केला. अर्थात विठ्ठलानं तोंडानं विठ्ठलाचं सातत्यानं नाव घेतलं, जगात विठ्ठल पाहिला आणि प्रत्येक कर्म विठ्ठलाची पूजा म्हणून केली.
आणि हे साधंसुद्धा केलं नाही, तर मला हाव सुटली होती याची, इतकं मी हे केलं. त्यामुळं माझं संसार बंधन तुटलं, मी मुक्त झालो, मुक्तीवर भजनयुक्त झालो, संत झालो. देवा मी तुला मिठी दिली, माझा पांग पिटला, माझ्या जीवनाचं सार्थक झालं. आणि हे सगळं झाल्यामुळं आता देवा माझ्या शरीरातील काम आणि क्रोध कायमचे निघून गेले. हे अभंगाच्या 4थ्या चरणात. आणि मन तुकोबारा लिहित आहेत की तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. खऱ्या अर्थानं काम क्रोध गेल्यानंतरच बंधनाची गाठ तुटते, अर्थात माणसाला मोक्ष मिळतो. आधी काम क्रोध जिंकावे लागतात, तेव्हा मोक्ष मिळतो. पण हे चरण शेवटी आले, अभंगाच्या शेवटी आले. हे सगळं मी केलंय, मग माझे काम क्रोध गेलेत. देवा तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. काम क्रोध गेल्यावर देव भेटतो. किंवा आता देवा ह्या वरच्या पूजेमुळे मी पूजा तू सांगितली तशी केली, त्यामुळे तू मला भेटलास आणि माझे कामक्रोध निघून गेले. दोन्ही अर्थानं कसा घ्यायचा तसा अर्थ घ्या. आणि म्हणून भगवत प्राप्तीला जात असताना सर्वात घातक जर कोण असतील किंवा आडवं कोण येत असेल तर ते आहेत कामक्रोध. जोपर्यंत कामक्रोध तुमच्या हृदयात जागेत तोपर्यंत तुम्हाला निक्या अशा देवाची प्राप्ती होऊ शकत नाही. आणि म्हणून भगवंत स्वतः बोलतायत, हे तिन्ही जीवी जव जागती तव बरी निकयाची प्राप्ती, माझे कान न ऐकती देवही म्हणे. ऐका होई, हे तिन्ही जीवी जव जागती तव बरी निकयाची प्राप्ती, माझे कान न ऐकती देवही म्हणे. देवा कामक्रोध लोभ जोपर्यंत हृदयात जागेत तोपर्यंत आम्हाला निक्या अशा आत्मज्ञानाची किंवा भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाहीत. आणि कुणी जर म्हटला की माझे कामक्रोध जागेत आणि मला देव भेटला, हे ऐकायला माझे कान तयार नाहीत. अर्थात कामक्रोध गेल्याशिवाय तुम्हाला देव भेटू शकत नाही. आणि म्हणून कामक्रोध मारा. आणि याला सोपं साधन आहे. राम म्हणता कामक्रोधाचे धन होय अभिमान देशोधडी. रामनामानं कामक्रोधही जातात, अहंकारही जातो. आणि म्हणून तुम्हाला देव हवाय, मोक्ष हवाय. ज्ञानोबा बोलतात की आपण आपा पडिये आत्मनाशा जो भिये, त्याने न धरावी सोये सावधा होईजे. जो आत्मनाशाला भीतो, अर्थात माझा मोक्ष दुरावेल असं ज्याला वाटतंय, त्यांनी काम क्रोधाची संगती करू नये. आपण आपा पडिये आत्मनाशा जो भिये, ज्याला मोक्ष आवडतोय, मोक्ष प्रिय आहे, माझा उद्धार व्हावा, मला मोक्ष मिळावा असं वाटत असेल तर त्यांनी काम क्रोधाची संगती करू नये. हो तुकोबा आहे तर चक्क बोले की काम क्रोध लोभ घेऊन या संगे परमार्थाशी निघे तोची मूर्ख. मूर्ख कोणे म्हणले की परमार्थाला निघालाय पण सोबत काम क्रोध लोभ घेऊन निघालाय. परमार्थाला निघालाय पण सोबत काम क्रोध घेऊन निघालाय, तो मूर्ख आहे म्हणले. आधी काम क्रोध टाक, रामनामानं काम क्रोध जाळ आणि मग परमार्थाला निघ, तो खरा परमार्थिक आहे. तुम्ही परमार्थाला निघालेत आणि सोबत काम क्रोध घेऊन लोभ घेऊन निघालेत, तुम्ही मूर्ख आहेत म्हणले. काम क्रोध लोभ घेऊन या संगे परमार्थाशी निघे तोची मूर्ख. आणि म्हणून परमार्थातला खरा विजय काय असतो, तो काम क्रोधांना जिंकणं. यांना टाकलं की तुम्ही देव गाठला, पण हे सोबत घेतले तर देवाच्या भेटीला निघाले, देव कधी भेटणार नाही म्हणले, तो मूर्ख आहे म्हणले. काम क्रोध लोभ घेऊन या संगे परमार्थाशी निघे तोची मूर्ख. चकारात्मक म्हणले, तोची मूर्ख. आणि म्हणून काम क्रोध लोभ हे सोबत घेऊन परमार्थाला निघणं म्हणजे किती मूर्खपणाचे. ज्ञानोबा लिहित आहेत की पोटी बांधोनी पाषाण समुद्री बाह्य अंगवन का जीवाया जेवण काळकुटाचे. तुम्हाला समुद्र पोहून पलीकडे जायचं, आता समुद्र पोहून जाणं तर शक्यच नाही, पण तरी प्रयत्न करायला तर पलीकडे निघालेत. समुद्र पोहून चाललायत स्वबळावर आणि पोटाला दगड बांधलाय. अहो समुद्र पोहून जाणं शक्य नाही, अशक्य गोष्ट आहे. अशक्य गोष्ट आहे समुद्र पोहून जाणं. पण तरीही तुम्ही प्रयत्न करतायत की मी समुद्र पोहून जाईल आणि जात आहेत ते पोटाला दगड बांधून. तुम्ही बुडाल का तराल? बुडालच. भूक लागली आणि काळकुट विष पेलंय, मराल की जगाल? मरालच.
भूक लागली, काळकुट विष पिलात, मराल. हां, समुद्र पोहून जायचे, पोटाला दगड बांधलाय, तुम्ही बुडाल. तसं काम क्रोध सोबत घेतलेत आणि परमार्थाला निघाल, तुम्ही भवसागरात बुडाल. आणि पोटी, म्हणून नानाबा बोलतात की पोटी बांधोनी पाषाण, समुद्री बाही अंगवन, का जीवाया जीवन काळकुटाचे. अर्थात काम क्रोध लोभ सोबत घेऊन परमार्थाला निघणं हा मूर्खपणा आहे. काम क्रोध टाका मग परमार्थाला निघा. अर्थात ज्याने काम क्रोध टाकलेत तोच खरा परमार्थिक आहे. आणि मग ज्ञानोबा म्हणतात की काम क्रोध लोभेसी कार्यसिद्धी जाणयसी, म्हणून ठावोची पुसी यायचा गा. काम क्रोध लोभेसी कार्यसिद्धी जाणतैसी, म्हणून ठावोची पुसी यायचा गा. याचा ठाव ठिकाणा पुसून टाका म्हणले. हां, कार्यसिद्धीचं उदाहरण दिलं की तुम्ही समुद्र पोहून चाललेत आणि पोटाला दगड बांधलाय, ही कार्यसिद्धी मूर्खपणाची. तसं कामक्रोध सोबत घेतले आणि परमार्थाला निघालाय आणि मला देव भेटेल असं म्हणणं ही कार्यसिद्धी मूर्खपणाची. तुमचं कार्यसिद्धीला जाणार नाही. हां, पोटाला दगड बांधलाय, समुद्र पोहून चाललात, ही कार्यसिद्धी सफल होणार नाही. कामक्रोध सोबत घेतले आणि परमार्थाला निघालाय, ही कार्यसिद्धी सफल होणार नाही. आणि म्हणून काम क्रोध लोभेसी कार्यसिद्धी जाणतैसी, म्हणून ही ठावोची पुसी यायचा का. काम क्रोध लोभाचा ठाव पुसा, अर्थात अंतकरणातून यांना हकलून द्या, तेव्हाच तुम्हाला देव भेटेल. आणि इथं तुकोबाराय म्हणतायत की देवा मी काम क्रोधाला हकलून दिले, मला सोडून गेले. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. मी माझा देह विठ्ठल नामानं ठासून भरला. करावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, या तिन्ही प्रक्रियेने मी इतकं नाम घोकलं विठ्ठलाचं की मी माझं अंतकरण ठासून भरलं. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले. जसं आपण ज्वारीचं पोतं ठासू ठासू भरतो, तसं देवा विठ्ठल नामानं मी माझा देह ठासू ठासू भरला. आणि मग ठासू ठासू भरल्यानंतर हे काम करत पळून गेले. एक किरायदार होता, एका घरमालकाच्या घराला चिटकून बसला. तो काही केल्या त्या मालकाचं घर सोडेना, परेशान केलं. जात नाही म्हणलं. मालक बेजार झाला. एक दिवशी गावात एका मंत्र्याची सभा होती. योगाने मालक आणि नौकर, तो किरायदार, मालक आणि किरायदार दोघेही त्या सभेला गेले. पण सभा संपल्यावर हा घरमालक व्यासपीठावर गेला आणि मंत्र्याच्या हातात हात दिला, गळ्याला गळा लावला आणि मंत्र्याला घरी घेऊन चहा पाण्याला आला. हे सगळं दृश्य त्या किरायदाराने पाहिलं. अरे बापरे म्हणले, मंत्री साहेब आहेत आणि आपल्या मालकाने त्यांना घरी घेऊन आले, चहा पाणी पाजले. त्या किरायदारने विचारलं, म्हणले मालक मंत्री साहेब तुमच्या घरी कसे काय? म्हणले माझे क्लासमेट आहेत, वर्गबंधू आहेत. म्हणले असं? ते किरायदार हापकला ना. किरायदार रात्रीच्याला विचार करू लागला की म्हणले मंत्री याचा मित्र आहे, क्लासमेट आहे, हा मंत्र्याला सांगून माझी नोकरी घालू शकतो, माझी बदली करू शकतो, आपलं घर सोडलेलं बरं. रात्रीत चंबू गबाळ बांधलं आणि रातोरात पळून गेला. मंत्र्याच्या भीतीनं किरायदार पळून गेला. तसं विठ्ठलरूपी मंत्र्याच्या भीतीनं काम क्रोध पळून जातात. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. राम म्हणता काम क्रोधाचे दहन, होय अभिमान देशोधडी. काम क्रोध हे विकार आहेत, हे घालवा. ते पोटात अंतकरणात वास करतात. पोट रिकामं करा. त्या बासरीला एका गवळणीने विचारलं की गवळणी, आमचा देव भगवान कृष्ण तुला ओठाला लावतो, किती भाग्यवान आहेस, का ग तुला ओठाला लावतो? ती बासरी म्हणते गवळणीला, तू जरा वाकून बघ, मी आतून कशी दिसते. तर गवळण म्हणते तू पोकळ दिसते. म्हणजे मग हेच कारण आहे देव मला ओठाला लावतो. बासरी गवळणीला म्हणते तू पोकळ बन, तू पोकळ बन माझ्यासारखी, देव तुला ओठाला लावेल. आणि हे पोकळ बनणं म्हणजे हृदयाला, पोटाला काम क्रोध सोडून जाणं, म्हणजे पोट पोकळ करणं, हृदय पोकळ करणं. पोट मोकळं करा. बासरी आतून मोकळी आहे, देव ओठाला लावतो. पोट मोकळं करा, अर्थात काम क्रोध घाला, देव तुम्हाला ओठाला लावेल. आणि कामक्रोध घालवण्यासाठी देह विठ्ठल नामानं ठासावं लागतं. एखाद्या पोत्यात खाली बोडाला बाजरी आहे, पण पोतं फाटकं आहे, आणि उगं थोडीशी बाजरी पाहिली दोन पाहिल्या, आणि क्विंटलचं पोतं आहे, आणि त्या पोत्यात वरून ज्वारी वतली पोतं भरून, तर जसे जशी ज्वारी वरून वतावून पोतं ठासावं, तसं तसं त्या फाटक्या पोत्यातून बाजरी निघून जाते आणि पूर्ण पोतं
ज्वारीने व्यापल्या जातं. तसं विठ्ठल नामानं देह ठासला की काम क्रोध खालून पळून जातात आणि पूर्ण शरीर विठ्ठल नामानं व्यापल्या जातं. तसं तुकोबाराय म्हणतात की पांडुरंगा विठ्ठला, मी माझा देह विठ्ठल नामानं ठासून भरलाय आणि त्यामुळं काम क्रोधानं माझं शरीररूपी घर रित केलंय. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रिते. विठोबा रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई. याच्यामध्ये आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय. तुकोबाराय म्हणतात, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. येणे सोसे मन झाले हवभरी, प्रति माघारी घेत नाही. बंधनापासून उकलली गाठी, देता आली मिठी सावकाश. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रिते. अर्थात तुकोबाराय या अभंगातून परिपूर्ण भक्ती सांगतायत. जशी ज्ञानोबारांनी सांगितली की भगवंतानं गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये आपल्या प्रमुख 3 इच्छा व्यक्त केल्या. त्या 3 इच्छा म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. हे कर्म करताना आणि इतर वेळेस आपलं चित्त सातत्याने हरिनामात बांधून ठेवा आणि जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. या 3 इच्छा भगवंतानं गीतेत ज्ञानेश्वरीत प्रगट केल्यात आणि भगवंताच्या या 3 इच्छेप्रमाणे वागणं म्हणजे भगवंताची परिपूर्ण भक्ती होय. ही जी गोष्ट ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीत सांगितली तीच गोष्ट तुकोबाराय आज या अभंगातून सांगतायत की देवाच्या इच्छेप्रमाणे वागणं ही देवाची भक्ती असते. आणि देवाने 3 इच्छा प्रगट केल्यात. जसं ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीत सांगितले 3 इच्छा, तसं तुकोबाराय या अभंगातून 3 इच्छा सांगतायत. आणि त्या 3 इच्छा आहेत बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल आणि करावा विठ्ठल. तर बोलावा विठ्ठल म्हणजे विठ्ठलाचं मुखानं निरंतर नामस्मरण करणे, प्रेम भावयुक्त आवडीनं विठ्ठलाचं निरंतर नामस्मरण करणं म्हणजे बोलावा विठ्ठल, ही देवाची पहिली इच्छा. पहावा विठ्ठल म्हणजे जगत परमात्मा स्वरूप पाहणं. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. जगत परमात्मा स्वरूप पहा म्हणजे पहावा विठ्ठल. आणि आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करा म्हणजे करावा विठ्ठल. आणि सर्व आवडीने करा म्हणजे करावा विठ्ठल जीवभाव. अर्थात देवाची पहिली इच्छा आहे मुखानं निरंतर विठ्ठलाचं नाम घ्या म्हणजेच बोलावा विठ्ठल, ही देवाची पहिली इच्छा. देवाची दुसरी इच्छा जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देव आहे समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. अर्थात जगत परमात्मा स्वरूप पहा म्हणजे पहावा विठ्ठल, ही देवाची दुसरी इच्छा. आणि देवाची तिसरी इच्छा आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा, यालाच म्हणतात करावा विठ्ठल. आणि या 3 गोष्टीमुळं तुमची भक्ती परिपूर्ण ठरते आणि ती देवाला अर्पण होते. देव तुमच्यावर प्रसन्न होतो, तुम्हाला बक्षीस म्हणून वैराग्य देतो, तुम्हाला मुक्ती देतो. आणि म्हणून तुकोबारांनी या अभंगातून भक्तीची परिपूर्ण व्याख्या सांगितली आहे की बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. या 3 गोष्टीचं आपल्या जीवनात अनुकरण करणं म्हणजेच भगवंताची परिपूर्ण भक्ती होय. आणि जो अशी भक्ती करेल विठ्ठलाची त्याला विठ्ठल प्रसन्न होऊन वैराग्य देऊन निश्चित रूपानं मुक्त करेल. आणि म्हणून तुकोबाराय बोलतायत की बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. बोलिली लेकुरे वेळी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचारिला अधिकार मी आपुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापै किंकरा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम.